नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. सकाळच्या घाईच्या वेळेत काय नाश्ता बनवावा सुचत नाही. त्यावेळेस डोक्यात अगदी पटकन येतं की आपण ढोकळा बनवूया. हा ढोकळा सहजच 20 मिनिटात बनवतो. अगदी परफेक्ट, जाळीदार, स्पंजी असा आज आपण ढोकळा बनवलेला आहे. खायलासुद्धा टेस्टी लागतो, अगदी जाळीदार होतो आणि 20च मिनिटात होतो. पटकन घाईच्या वेळेत हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे आपण साखर घेतली. अर्धा चमचा लिंबू सत्वर टाकलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि सगळं साहित्य एकजीव करून वितळून घेतलं. सगळी साखर पाण्यामध्ये वितळली की त्यामध्ये पुढील साहित्य टाकायचं. आता आपण यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. हे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा अगदी फ्लफी आणि स्पंजी होतो. सगळं बेसन पीठ चाळून झालं की पाण्यामध्ये एकजीव करायचं. लगेचच यामध्ये संपूर्ण पाणी ओतायचं नाही, पाणी लागता लागता ओतायचं. आपल्याला हा ढोकळ्याचं हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. यानंतर आता आपण यामध्ये सगळ्या पिठामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर परत थोडंसं पाणी ॲड केलं. साधारणतः यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे. सगळं छान एकाच डायरेक्शनने फेटून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामुळे काय होतं, ढोकळा खाताना घशात अडकत नाही, अगदी छान असा लागतो. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा टाकून घेतला. सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडरसुद्धा टाकून घेतलं आणि फेटून घेतलं. सगळंच बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ अगदी डबल होऊन जातं. त्यानंतर एक डब्बा घेतला, त्याला आपल्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे. संपूर्ण तेल लावून घेतल्यानंतर सगळं बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं. हा ढोकळा आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवलेला आहे. त्यानंतर आता आपण कढईमध्ये स्टँड ठेवलं, त्यावर आपल्याला हा डब्बा ठेवून 20 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. अगदी 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण ढोकळा डब्यामधून साईडला काढून घेऊया. अगदी जाळीदार आणि स्पंजी तुम्हाला झालेला दिसतच आहे. अगदी छान असा या पद्धतीने आपण हा ढोकळा बनवलेला आहे. आता आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण पीसेस कट करून घेणार आहोत. संपूर्ण ढोकळा आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कट करताना ढोकळा जरासुद्धा तुटलेला नाही, अगदी परफेक्ट असा वाफवला गेला आहे. ढोकळा नेहमी गार झाल्यानंतरच कट करा, घाई अजिबात करू नका. त्यानंतर एक पॅन घेतला, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं. तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 2 ते 2.5 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर साखर वितळली की हे पाणी आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे. यामध्ये पाहिजे तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकतात आणि कोथिंबीरही टाकली तरीसुद्धा चालतं. त्यानंतर आता हे सगळं पाणी आपण ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. हा ढोकळा जर या पद्धतीने बनवला ना तर अगदी स्पंजी होतो, खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो. तुम्ही बघू शकता छान असा जाळीदार आणि स्पंजी झालेला आहे. छान मस्त फुललेलासुद्धा आहे. या पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा घाईच्या वेळेत हा पद्धतीने ढोकळा अगदी सहजच नक्की बनवा. सगळ्यांना खूप आवडेल. मुलांनासुद्धा खूप आवडेल, आवडीने खातील. एकदा या पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की ट्राय करू शकतात.